वळूयात पुढच्या बातमीकडे। एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांना चौकशीसाठी आता ताब्यात घेण्यात आलंय। दरम्यान ऋतुजा पाटील, गौरव पाटील, ऋतुजाचे वडील अमृत पाटील आणि गौरव पाटीलच्या वडिलांना सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय। चौकशी दरम्यान आणखी काही पुरावे सापडण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षकाचा पेपर फुटल्यानंतर या सर्व प्रकरणाची तपासणी मुंबई पोलीस दलाकडून केली जात होती आणि त्यानंतर या कौटिल्य अकॅडमीचे जे काही संचालक आहे यांच्यावरती सर्वस्व हा आरोप जो आहे तो आमदार रोहित पवार यांनी केला होता। त्यानंतर या कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांना अटक करण्यात आलेली आहे। तर या मुख्य आरोपी म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जात आहे ती ऋतुजा पाटील, तिलाही अटक करण्यात आली आहे, तिच्या वडिलांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि गौरव पाटील याला आणि त्याच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्यामुळं या सर्व प्रकरणाची चौकशी जी आहे ती आता वेग आला असल्यामुळं या प्रकरणामध्ये आता गौरव पाटील याच्याकडे देखील आणखी काही मोबाईल असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। त्यामुळं त्यांच्या मोबाईलची चौकशी जी आहे ती केली जाणार आहे। नंदुरबार शहरातील अनेक लोक जे हे या प्रकरणामुळं आता अज्ञात स्थळी गेले असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येत असल्याचे दिसून येत आहे। जितेंद्र बैसरा, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार।